Good morning, student. In last previous lecture, we have already covered the different pests and diseases of sugarcane crop. Today's lecture, we are going to learn about the rattoning in sugarcane. विद्यार्थिनींनो, रटुनिंग म्हणजेच खोडवा पीक, ऊसामधील खोडवा पीक, त्याला आपण रटुनिंग म्हणतो. आता यामध्ये रटुनिंग म्हणजे काय ही संकल्पना सुरुवातीला आपल्याला माहिती पाहिजे. तर ऊसाची हार्वेस्टिंग झाल्यानंतर, त्याची काढणी केल्यानंतर ऊस कारखान्यामध्ये आपण नेतो आणि ऊसाचे जे स्टबल्स आहेत तर ते जमिनीमध्ये राहतात आणि शेतकरी ऊसाची पुनर्लागवड न करता त्याचे जे खोडवे आहेत तसेच तर ते तसेच जर्मिनेट होतात, तसेच वाढू देतात आणि त्यापासून नवीन बेण्याची लागवड न करता त्यापासून जे उत्पादन मिळते त्याला रटून क्रॉप किंवा खोडवा पीक असं म्हटलेलं आहे. यामध्ये डेफिनेशन दिलेली आहे बघा, ती आपण पाहूयात. रटुनिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अलाउइंग स्टबल्स ऑफ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप टू स्प्राउट अँड ग्रोन टू रेज अ न्यू क्रॉप. म्हणजेच काय तर यामध्ये जे काही आधीच्या पिकाची स्टबल्स आहे, आधीच्या पिकाची हार्वेस्ट केल्यानंतरची स्टबल्स आहेत, ती जी स्टबल्स आहेत ती आपण अलाऊ करतो. कशासाठी? स्प्राउट करण्यासाठी, जर्मिनेशन होण्यासाठी. अँड ग्रोन टू रेज अ न्यू क्रॉप, आणि त्यापासूनच आपण नवीन क्रॉप रेज करतो किंवा ग्रोन करतो. त्याला आपण रटुनिंग असं म्हटलेलं आहे. परत एकदा बघूया आपण. रटुनिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अलाउइंग स्टबल्स ऑफ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप to sprout and grown to raise a new crop. ही संकल्पना तुम्हाला समजली असेल, रटुनिंग म्हणजे काय. आता आपण त्याचे महत्त्व पाहूया, इम्पॉर्टन्स पाहणार आहोत की रटुनिंग करण्यामागचा काय उद्देश आहे, का रटुनिंग करायचं, का आपण ऊसामध्ये खोडवा पीक घ्यायचं. पहिला मुद्दा बघा, रटुनिंग सेव कॉस्ट ऑन प्रिपरेटरी टिलेज. तर यामध्ये पिकाची लागवड करण्याच्या आधी आपण प्रिपरेशन ऑफ लँड करतो, म्हणजेच त्याला प्रिपरेटरी टिलेज म्हणतो, म्हणजेच जमिनीची पूर्वमशागत. यामध्ये प्लोईंग असेल, हॅरोईंग असेल, मॅन्युअर मिक्सिंग असेल, लेवलिंग असेल, तर असे वेगवेगळे ऑपरेशन्स आपण त्या जमिनीमध्ये लागवडीपूर्वी करत असतो. समजा जर आपण खोडवा पीक घेतलं आहे, रटुनिंग केलं आहे, तर आपण जे काही पूर्वमशागतीची कामं आहे आणि त्यावरचा जो येणारा खर्च आहे तो आपण वाचवू शकतो. कारण या ठिकाणी हार्वेस्टिंग केल्यानंतरचं जे खोडवा आहे, खोडके आहेत त्यापासूनच आपण नवीन पीक जर्मिनेशन झालेलं हे आपण घेतलेलं आहे. म्हणून रटुनिंग सेव कॉस्ट ऑन प्रिपरेटरी टिलेज. सेकंड, इट सेव कॉस्ट ऑफ सीड मटेरियल अँड प्लॅन्टिंग केन्स. यासोबतच आपण सांगितलं आहे की प्लोईंग असेल, हॅरोईंग असेल, या ऑपरेशन आपण या ठिकाणी करत नाही आणि त्यावरचा आपला जो खर्च आहे त्याची बचत होते. त्याचबरोबर जे काही सीड मटेरियल असेल, आता शुगरकेनमध्ये आपण सेट्स म्हणतो, बेणे म्हणतो आहे, तर ते बेणे विकत घेणे असेल किंवा त्याचं प्लॅन्टिंग असेल, त्याची लागवड असेल, यासाठी जो येणारा खर्च आहे तर हा सुद्धा खर्च आपल्याला कमी करता येतो, याचीसुद्धा बचत करता येते. म्हणजे आपण खोडवा पीक घेतल्यामुळे आपल्याला बेणेसुद्धा वेगळे नवीन आणावे लागणार नाही किंवा मग त्यासाठी लागवडसुद्धा करावी लागणार नाही. म्हणून इट सेव कॉस्ट ऑफ सीड मटेरियल अँड प्लॅन्टिंग ऑफ केन्स. तिसरं आहे, इट गेट्स अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ रेसिड्युअल मॅन्युअर. आता या ठिकाणी
रेसिड्युअल मॅन्युअरचा अर्थ काय, तर सुरुवातीला आपण जे काही पीक घेतलेलं आहे त्यामध्ये सुरू असेल, प्री सिजनल असेल किंवा आडसाली असेल, तर आपण मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर त्याला दिलेलं आहे. बघा, मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरचा चार्ट आपल्याला मागील लेक्चरमध्ये झालेला आहे की आपण मॅन्युअर्स फर्टिलायझर किती प्रमाणामध्ये द्यायचं आहे. तर यामध्ये जे काही फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. सपोज आपण आडसाली ऊस जर घेतला तर त्याला जवळपास आपण 450 किलोग्रॅम हे नायट्रोजन दिलेलं आहे. 170 आणि 170 किलोग्रॅम फॉस्फरस आणि पोटॅशियम दिलेलं आहे. आणि समजा जर शेणखत असेल तर ते जवळपास 50 टनाच्या जवळपास एका हेक्टरला आपण दिलेलं आहे. तर हे पीक घेतल्यानंतर समजा आपण आडसालीचाच खोडवा जर घेत असू तर यामध्ये आधीच्या पिकाला दिलेलं जे काही मॅन्युअर्स असेल किंवा फर्टिलायझर असेल ते काही प्रमाणामध्ये जमिनीमध्ये तसंच राहते आणि याचाच उपयोग आपण पुढच्या खोडवा पिकासाठी घेऊ शकतो. म्हणजे हे ॲडव्हान्टेजेस आहे की रेसिड्युअल मॅन्युअर जे आहे, जे उरलेलं मॅन्युअर रेसिड्यू आहे जो जमिनीमध्ये झालेला आहे, तर त्याचा उपयोग हा खोडवा पिकासाठी होऊ शकतो. पुढचा चौथा मुद्दा आहे, इन ऑल इट सेव्ह 20 to 25% एक्सपेंडिचर ॲज कम्पेअर टू प्लॅन्ट केन. जर आपण वरील तिन्ही गोष्टीचा जर विचार केला, म्हणजेच प्रिपरेटरी टिलेज, पूर्व मशागतीची कामे आपल्याला करायची नाही आहे, त्याच्यामुळे या खर्चाची बचत, त्याचबरोबर सीड मटेरियल किंवा लागवडीचा खर्च असेल, प्लॅन्टिंग ऑफ केन्स असेल याचा खर्च, किंवा मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर याचा खर्च, हा सर्व एकत्रित खर्च आपण जर विचार केला तर जवळपास 20 ते 25% खर्च हा आपण वाचवू शकतो. कुठल्या पिकासाठी, तर रटोनिंग म्हणजे खोडवा पिकासाठी, ॲज कम्पेअर टू प्लॅन्ट केन. म्हणजे नवीन लागवड करण्यापेक्षा समजा जर आपण रटोनिंग केलं तर आपल्या 20 ते 25% खर्च हा वाचतो. पुढचा पाचवा मुद्दा दिलेला आहे, इट ऑल्सो गिव्ज गुड यील्ड इफ सेम केअर इज टेकन लाईक प्लॅन्टेड केअर. म्हणजेच खोडवा पिकापासून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे मिळू शकते किंवा मिळते जर आपण जे प्लॅन्टिंग केलेलं आहे केन किंवा शुगर केन लागवड करतो नव्याने, तर त्याची जशी आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे समजा याची जर काळजी आपण घेतली तर तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त उत्पादन आपल्याला यापासून मिळू शकते. तर या स्लाईडमध्ये आपण रटोनिंग म्हणजे काय, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा, तुम्हाला येऊ शकतो 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी. रटोनिंग अँड डेफिनेशन ऑफ रटोनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ रटोनिंग. तर परत आपण एकदा डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स थोडक्यामध्ये पाहूया. रटोनिंग इज द प्रॅक्टिस ऑफ अलाउइंग स्टबल्स अ प्रिव्हियसली हार्वेस्टेड क्रॉप टू स्प्राउट अँड ग्रोन टू रेज अ न्यू क्रॉप. इम्पॉर्टन्स, it save cost on preparatory tillage, it save cost of seed material and planting of canes, it gets an advantages of residual manure. In all it save 20 to 25% expenditure as compared to plant cane. And last, it also gives good yield if सेम केअर इज टेकन लाईक प्लॅन्टेड केन. तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर आपण पुढचा पॉईंट्स पाहणार आहोत. डिफरंट प्रॅक्टिसेस फॉलोड इन रटून शुगर केन क्रॉप. आता यामध्ये ज्यावेळेस आपण खोडवा पीक घेतो तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रॅक्टिस आपल्याला करणं गरजेचं आहे. जर ऊसाचा खोडवा आपल्याला घ्यायचा असेल तर मॅनेजमेंट कसं करावं, तर याबद्दल आपल्याला इथं सांगितलेलं आहे. द केन शुड बी हार्वेस्टेड क्लोज टू द ग्राउंड लेवल. म्हणजे आपल्याला जर खोडवा घ्यायचा असेल तर सुरुवातीचा जो आधी लावलेला ऊस असेल तर त्याचं हार्वेस्टिंग जमिनीलगत आपल्याला करायचं आहे, क्लोज टू द ग्राउंड लेवल. ऑल ट्रॅश अँड ड्राईड केन शुड बी रिमूव्ड आफ्टर हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग केल्यानंतर जो काही पालोपाचोळा असेल
ड्राय झालेले शुगरकेनचे दांडे असतील, त्याचे रूट्स असतील, त्याचे टॉप्स असतील जमिनीमध्ये, तर ते आपल्याला काय करायचे आहे, टॉप्स त्याच्यावरचे ते काढून टाकायचे, ते रिमूव्ह करायचे आहेत. तिसरा मुद्दा आहे इरिगेशन इज विथ होल्ड फॉर अ पिरियड ऑफ 4 to 6 वीक. आता हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण हार्वेस्टिंग केली, त्याचं जमिनीलगत कापणी केलेली आहे, त्यानंतर जो काही पालापाचोळा आहे त्या जमिनीमध्ये किंवा ड्राय झालेले जे काही ऊस आहेत, सुकलेले ऊस आहेत, तर ते आपण सगळे स्वच्छ केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 4 ते 6 आठवड्यापर्यंत इरिगेशन किंवा पाणी त्याचं बंद करायचं आहे, पाणी आपल्याला द्यायचं नाही. इरिगेशन विथ होल्ड म्हणजेच काय, तर पाणी आपल्याला बंद करायचं आहे. विथ होल्ड फॉर पिरियड ऑफ 4 to 6 वीक, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिना आपल्याला पाणी त्याचं तोडायचं आहे. चौथा मुद्दा आहे द इमर्जिंग शूट्स अँड स्टबल शुड बी कट क्लोज टू द ग्राउंड लेवल फॉर युनिफॉर्म स्टँड ऑफ क्रॉप. आता यामध्ये बघा काय होणार आहे की जे काही आपण ग्राउंड लेवलपासून त्याचं हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि त्याचे काही जे खोडकी आहेत ऊसाचे, तर त्यापासून शूट्स इमर्ज होणार आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी उशिरा होणार, काही ठिकाणी लवकर होणार, काही ठिकाणी झालेले नसणार. तर आपल्याला त्याचं एकत्रित युनिफॉर्मिटी येण्यासाठी आपल्याला जे काही इमर्जन्ट शूट झालेले आहेत, तर ते आपल्याला परत काय करायचं आहे, कट करायचं आहे, एकत्र कट करायचे आहेत. नंतर पुढचा मुद्दा आहे ब्रेक द साईड्स ऑफ रिजेस अँड लूज द मिडल पोर्शन विथ द हेल्प ऑफ शॉवेल टूथ कल्टिवेटर. आता जे काही रिजेस आहे म्हणजेच वरंबा आहे, याचे जे साईड्स आहे, त्याचे जे टोकं आहे, ते आपल्याला काय करायचे आहे, ब्रेक करायचे आहेत आणि मधला जो पोर्शन आहे सरीमधला, तो लूज करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहे, शॉवेल टूथ कल्टिवेटर. काय वापरणार आहे, शॉवेल टूथ कल्टिवेटर. यानंतर पुढचा मुद्दा आहे अप्लाय 250 किलोग्रॅम नायट्रोजन, 125 किलोग्रॅम फॉस्फरस अँड 125 किलोग्रॅम पोटॅश. म्हणजे आपल्याला NPKचा जो डोस आहे तो 250, 125, 125 इतका देणं गरजेचं आहे. किती देणार आहे आपण, 250 किलोग्रॅम नायट्रोजन, 125 किलोग्रॅम फॉस्फरस आणि 125 किलोग्रॅम पोटॅश आपण देणार आहे. याचबरोबर आपल्याला FYM सुद्धा द्यायचं आहे. जवळपास 25 ते 30 टनापर्यंत रटून क्रॉपला आपण शेणखताची मात्रा देतो. आता हे जे आपण NPKचा डोस देणार आहे, यामध्ये जवळपास स्प्लिट डोसेसमध्ये नायट्रोजनचा आपण डोस देतो. म्हणजे 250 याचं डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला 75, त्यानंतर 6 आठवड्यानंतर परत 75 किलोग्रॅम आणि शेवटी आपण 100 किलोग्रॅम नायट्रोजन देतो. पुढचा पॉईंट आहे द फर्स्ट इरिगेशन इज गिवन 6 वीक आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप अँड देन फॉलो इरिगेशन शेड्यूल. जे पहिलं खोडवा पिकाला आपल्याला पाणी द्यायचं आहे, तर पहिलं इरिगेशन आपण कधी देणार आहे, हार्वेस्टिंग केल्यानंतर 6 आठवड्यानंतर. कधी, 6 म्हणजे 1.5 महिन्यांनी आपण ते देणार आहे. आणि तशाच प्रकारचं शेड्यूल आपल्याला इरिगेशनचं ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा आहे इंटर कल्टिवेशन अँड अर्थिंग अप ऑपरेशन आर सिमिलर ॲज अ प्लांट केन. म्हणजे हे खोडवा पीक आहे, पण जर आपण ऊसाची लागवड बेने वापरून केली असेल, नवीन ऊस लावला असेल, तर त्याचप्रमाणे आपल्याला इंटर कल्टिवेशन ऑपरेशन करायचं. त्यामध्ये अर्थिंग अप ऑपरेशनसुद्धा आपण करणार आहे. जसं आपण लागवड केलेल्या ऊसाला करतो, त्याचप्रमाणे खोडवा ऊसालासुद्धा आपल्याला करायची आहे. पुढचा मुद्दा आहे रटून क्रॉप्स मॅच्युअर अर्लियर दॅन द प्लांट केन. यामध्ये याचा एक ॲडव्हान्टेजेस किंवा याचा एक फायदा असा आपण म्हणू शकतो की प्लॅन्टेशन केलेलं जे क्रॉप आहे शुगर केन, त्याच्या कंपॅरिझनमध्ये समजा आपण खोडवा पीक जर घेत असू, तर त्याच्यापासून त्याची मॅच्युरिटी जी आहे तर ही त्यापेक्षा लवकर आपल्याला मिळते आणि त्यापासून मिळणारं उत्पादनसुद्धा आपल्याला लवकर मिळते.
पुढचा मुद्दा आहे द यील्ड ऑफ आडसाली रटून इज हायर दॅन द सुरू क्रॉप. आता आपण आडसालीचं लागवड केलेलं आहे, त्याची हार्वेस्टिंग केलेली आहे आणि परत त्यापासून खोडवा पीक घेतलेला आहे. आणि समजा जर आपण सुरू आणि आडसाली याचं कंपॅरिझन जर केलं आहे तर यामध्ये सुरू जो आहे की आपण जो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड करतो तर यापासून मिळणारं उत्पादन हे कमी असणार आहे आणि उत्पादन जास्त कशाचं असणार आहे तर आडसाली रटूनचं उत्पादन हे काय असणार आहे जास्त असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शुगरकेनमध्ये जेव्हा आपण खोडवा पीक घेतो तर वेगवेगळ्या प्रॅक्टिस आपल्याला मॅनेजमेंट करण्याची गरज असते. तर ते आपण कशाप्रकारे करणं गरजेचं आहे, कशाप्रकारे केलं पाहिजे ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. डेफिनेशन ऑफ रटूनिंग, त्यानंतर आपण पुढचा मुद्दा काय पाहिलेला आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ रटूनिंग आणि डिफरंट प्रॅक्टिसेस फॉलोड इन रटून शुगर केन क्रॉप. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. हा मुद्दा तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करते आणि आज आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन मुद्द्यासह भेटणार आहोत. आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये जागरी प्रिपरेशन म्हणजे गूळ तयार कसा होतो, त्याच्या पद्धती कशा आहेत, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला त्यासाठी लागणार आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.